प्रभू भावे तिने संपुष्टी रावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. या ठिकाणी जो काही सेवेचा योग आहे सर्वांना कल्पना आहे. दरवर्षाच्या नियमानुसार सोनू भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हा संपूर्ण गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने पंचक्रोशीत असणारे गायक वादक महाराज मंडळी श्रोती मंडळी यांच्या प्रेमामुळे आणि त्याचबरोबर हरिभक्तपरायण गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी पाटकरजी बाबा त्याचबरोबर वैकुंठवासी वासुदेवजी महाराज इतकंच नव्हे या थोर महापुरुषांच्या खऱ्या अर्थाने आशीर्वादाने श्रीसंत समर्थ गजानन महाराजांचा प्रगट दिनानिमित्ताने होणारा हा सोहळा आणि सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या वाट्याला आरळीची ही सेवा. आज टाकळी वसूमध्ये पहिलंच कीर्तन आहे आणि गाव पाहण्याचा देखील पहिलाच प्रसंग आहे. ठलव ठलव पंचक्रोशीमध्ये बरेचसे कार्यक्रम झाले. फक्त टाकळी जशी सुटली होती की शेवटी आजपर्यंत खऱ्या अर्थाने सेवेचा योग नव्हता. गजानन महाराजांच्या मनात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आजचा हा सेवेचा योग आहे. तुमच्या आमच्या बोलावण्यात तथ्याने आणि माझी येण्यात तथ्याने करणारा किंवा करून घेणारा तो आहे. कोणा कारणे हे झालेसे निर्माण आणि देवाचे कारण देवच जाणे. जास्त विश्लेषण करण्यापेक्षा संपूर्ण भार देवावर टाकून द्या आणि माणसाने मोकळं व्हावं आणि कीर्तन होते हे महत्वाचं. करणारा किंवा करून घेणारा संघाला सर्वांगाने सर्वस्वी परमात्मा आहे. मनुष्य विनाकारण घमेंड मिळत असतो. मी केले माझी मी सिद्धी केली. तुझ्याकडनं खऱ्या अर्थाने तुझला पापड फुटत नाही रे. विनाकारण कारण नसताना एवढे मोठे घमेंड तू मिळवतोस, अंगार दाखवतोस. पण करणारा किंवा करून घेणारा खऱ्या अर्थाने तो भगवान परमात्मा आहे. त्याची सत्ता त्याची आहे. तो आपल्या हाताकडनं कार्य करून घेतो. ही अंतःकरणात जर भावना असली तर कार्य तुमचं अंत म्हणतात शेवटच्या श्वासापर्यंत फार मोठं विशाल स्वरूपाने खऱ्या अर्थाने प्राप्त होत असतं. मध्यंतरी कार्यामध्ये जो अडथळा येतो तो तुमच्या आमच्या अहंकारामुळे. तुम्हाला जो चालवणारं बोलवणारं खेळवणारं जगामध्ये आहे तरी कोण करते माणूस याचा विचार. आजकाल ती इतकी दुनिया बदलली की सांगता येत नाही. काही काही ते म्हणतात जगामध्ये देवच नाहीत. देवाचं नावही घेत नाही. जगामध्ये देवच नाही म्हणतात. जे बापाला बाप समजत नाही ते देवाला देव काय म्हणणार आहे. आज आईला आई समजत नाही, बापाला बाप समजत नाही. आईचा मुलगा कोपर्यंत जोपर्यंत घरामध्ये ती माया येत नाही तोपर्यंत. एकदा त्या मायाने माया घरामध्ये आली, त्या मायेने माया काय फिरवली की 2 दिवसातच सांगते तुम्हा वेगळे निघा. मला भारूळ करायचं नाही, भारूळ शेवटच्या दिवशी असतात. पण आहे ते वास्तवता या पद्धतीची की शेवटी आईचा मुलगा तोपर्यंत की जोपर्यंत ती माया येत नाही घरामध्ये तोपर्यंत. याच्या लक्षात येत नाही हा इतका कृतज्ञ बनतो, इतका भस्मासूर बनतो. कारण म्हटलं तुला लहानाचं मोठं केलं कोणी, शेवटी तुझं हाग्रमूत्र केलं कोणी, तुझा यथायोग्य सांभाळ केला कोणी, घाम गाळून कष्ट करून तुझ्याकरता इस्टेट जमवली कोणी. माणसं विसरतात सज्जनो. विसर्या इतके खऱ्या अर्थाने जीवनात कोणती हानी नाही. ठलव ठलव म्हणतात दृष्टांतापुरतं. होणी असं पण दृष्टांतापुरतं. एखाद्या मुलाला रोग फुटावा, रोग फुटल्यानंतर फक्त आई विचार करते माझ्या मुलाला रोग फुटलाय, आता माझ्या मुलाचा रोग बरा कसा होईल. वाटेल तेवढे प्रयत्न करते. काही अंतःकरणामध्ये केलंच न मानताना त्या मुलाची सेवा करते आई. याचा सांग सेवा करते सज्जन. पण आईला म्हणतात नुसतं माहिती पडलं माझ्या मुलाला खऱ्या अर्थाने रोग फुटलाय, रात्र दिवस सारखी रडते, अंतःकरण पाझरते, जेवण जात नाही आईच्या म्हणतात तुमच्यामध्ये जेवण देखील जात नाही. इतकी आई सारखी रात्रंदिवस तळमळ करत असते. फक्त पत्नीला समजू द्या की माझ्या नवऱ्याला त्या ठिकाणी रोग झालाय, याची फारकतीन दुसरा घर ठेवा. एके ठिकाणी सांगून जातात हौसेनं गेला पती आणि त्याची फुटली रगत पेती. आज देवाला देव लोक मान्य करत नाही. दसरा दिवाळीच्या वेळेला म्हणतात तो मुलगा घरी येतो. आई म्हणते बाळ्या तुझे वडील यांच्या पाया पड. म्हटले मी आई याच्या पाया पडलो असं माझा बाप असता तर. अरे म्हटले कार्टे तुझा बापच आहे की पड की याच्या पाय. बापच आहे तुझा, मी सांगते तुला तुझा बाप आहे म्हणून. म्हटले माझा बाप कशावरलं. पहा किती नालायक दुनिया निघालेली. माझा बाप म्हटलं कशावरलं. शेवटी ज्या वेळेला तुझं आणि याचं लग्न लागलं तो लग्न मंडप वऱ्हाड मी डोळ्याने बघितले असते त्यावेळेला मी याला बाप मानलं असतं. माफ करा ज्या वेळेला याच्या आईचं याच्या बापाचं लग्न लागलंय त्यावेळेला मासे होते का मंडपामध्ये उपस्थित. बापाला बाप
मानलं काय नाही मानलं काय बापाचा जन्म होणार नाही. तुझ्या मानण्याला बापाचा बाप होणार नाही. पण इतकं मात्र लक्षात ठेव, आहे त्याला बाप मानत नाहीस, पण कोणाला तरी बाप मानण्याच्या शिवाय गत्यंतर नाही. बरोबर का चूक? आहे त्याला मानत नाहीस, पण कोणाला तरी बाप मानण्याच्या शिवाय गत्यंतर नाही. म्हणून कोणाला तरी बाप मानून आईचे अब्रू स्वतःच्या हाताने घालवण्यापेक्षा शहाणपणाचं लक्षण एकच आहे त्याला बाप मान, स्वतःच्या माईचे अब्रू कायम ठेव. ठलव बापाला बाप मानत नाही, माणसाच्या लक्षातच येत नाही. चाले हे शरीर, चाले हे हरिबीन तुम्हाला मला बोलवणार, चालवणार, उठवणार, खेळवणारे जगामध्ये आहे कोण? एवढा मोठा प्रपंच कसं करता की नाही? एक कडसूतीची बावली असते, बावली असते 5 रुपयाची. तो जादूगार त्या बावलीच्या म्हणतात जीवनावरती पोट भरतो. एक काचाची पेटी तयार करतो, ते बावली त्या काचाच्या पेटीमध्ये ठेवतोय आणि त्या बावलीच्या कमरेला दोरा बांधतोय आणि स्वतःच्या बोटाला तो दोरा गुंडाळतोय. बावली कशी नासकाम करते स्वतंत्ररित्या म्हणतात कापडी बावलाची. बावली द्यायच्या कापडाची, तिला स्वतंत्र नाचण्याचं अस्तित्व नाही. हे ज्या मुलांच्या ठिकाणी असते अज्ञान, अशी अज्ञानी मुलं आईवडिलांकडे जातात, 10-5 रुपये घेतात आणि त्या बावलीचं नाचकाम पाहत असतात. दृष्टांत संपला माझं. बावली आहे कापडाची, तिला स्वतंत्र नाचण्याचं अस्तित्व नाही, पण नाचते मात्र गोष्ट खरी. कळलंय तुम्हाला? नाचते गोष्ट खरी. हे जसं त्या पद्धतीनं हे 3.5 हाताची बावली जी आहे, जे माशासमोर बसलेली आहे आणि तुमच्या समोर उभी आहे, तुम्हाला मला चालवणारं, बोलवणारं, खेळवणारं, नाचवणारं जगामध्ये आहे तरी कोण? आहे सूत्र आहे सूत्र हाती. जसं बावलीचं सूत्र त्या जादूगाराच्या हातात आहे, तसं तुमचा आमचा सूत्रधार कोण आहे? म्हणून माणसाने घमेन खऱ्या अर्थाने मिळू नये सज्जनो. सर्व सूत्र हे त्याच्या हातात आहे, म्हणून बोलावणं तुमच्या हातात नव्हतं, येणंही माझ्या हातात नव्हतं. ज्या वेळेला त्याच्या मनात आलं, तेथे कोणाचे चाले ना. आले देवाजीच्या मनात आणि तेथे कोणाचे चाले ना. सांगायचं तात्पर्य एकच, महान मोठ्या सत्पुरुषाच्या म्हणता पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं हे टाकळी वसू गाव आज जवळजवळ 150 वर्षाची तुमच्या गावाची परंपरा आहे. तुम्ही जरी नाही मला बोलावून कीर्तन जरी नाही झालं तर तुमच्या गावातल्या परंपरेची मला जाण आहे. ठलव ठलव
म्हणता सेवाधारी निष्ठावान असणारे आमचे पाटकर महाराज, मी त्यांच्या कीर्तनामध्ये दरवर्षाकरता उभा राहायचा ताई आपल्या वडाळी देशमुखला, आणि माझ्या कीर्तनात ते बसायचे, माझ्या कीर्तनात बसायचे. गजानन महाराज तुम्ही आपण काय चाल म्हणणार आणि काय उंच स्वर लावणार. पाटकर महाराज काळी 4ची डबल करायचे, काळी 4ची डबल करायचे. आता काळी 2ची डबल करणं कठीण जाते आपल्याला, लगेच शिरात अंतर गळायचे. पाटकर महाराज काळी 4ची म्हणतात त्या ठिकाणी डबल करायचे. तो अंगामध्ये कोट, तो फेटा, त्या मुद्रिका आणि ते निष्ठावंत वारकरी, काय ते वैभव दिवसाचं परमार्थातलं. आता ते इतकं कठीण झालं, आता कीर्तनकार आला की कोणता वाजवणारा हे समजत नाही. तो डायरेक्ट सुट्ट्यांवर येते, भीपी त्याची वाढलेली आहे, डोक्यात टोपी नाही, म्हणे धोतर नेसून न्या आणि फेटा बांधून द्या. कशा करता हाऊस करतो कीर्तनाची. भोजने महाराज माझ्या जीवनात योगाला खडकी आहे अकोल्याजवळ. त्यांचाही कार्यक्रम होता आणि माझाही कार्यक्रम होता. आदल्या दिवशी भोजने महाराजांचं कीर्तन झालं, काल्याचं कीर्तन माझं झालं, पण दोघे आम्ही बरोबर निघालो अकोल्याला जाण्याकरता. शेवटी त्या ठिकाणी ती रिक्षा होती, महाराज रिक्षात बसले, मी रिक्षात बसलो. अकोल्यापर्यंत कसं तरी पोहोचलो, पुन्हा स्टेशनला जायचंय, स्टँडला जायचंय, दोघे रिक्षात बसले. रिक्षावाला आम्हाला काही बसू दे ना, म्हटले महाराज या माणसाचं डबल तिकीट लागेल. म्हटले कोणाचं? भोजने बाबाचं. भोजने बाबा म्हटले मी एकटा. म्हटले हा बुवा मी आम्ही दोघं जण आहे, तू डबल तिकीट कधी कसं करता? नाही म्हटले माझी रिक्षा मोडून नाही. म्हटलं बाबा याच्यात तुम्ही नादी लागू नका, डबल तिकीट मी द्यायला फरक तयार. आता आपण स्टँडवर जाऊ म्हटलं, आपली गाडी निघून नाही. कसं करता बोलतो मी. हे शेवटी हे गोविंद महाराज मोरगावचे, हे सुरेश जुनी मंडळी गेली आपल्या म्हणतात संपूर्ण तुमच्या अकोला जिल्ह्याचे निघून. महान भारतस्थ परंपरेची शिस्तीची भोगते माणसं त्या ठिकाणी अगदी श्रोते रंगून टाकायचे. काय टाकायचे? श्रोते रंगून टाकायचे. एवढे महान होते. एवढंच नव्हे, तुमचे रामभाऊ होते वडाळी देशमुखचे, वासुदेवजी महाराज, श्रीराम महाराज, हे महान महान वेद व्यक्ती ज्यांनी जीवन देवाला वाहलं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं म्हणतं आपलं गाव, आणि त्यातले काही दुहेरी योग आहे यांना. आजचा दिवस कोणता आहे? श्री छत्रपती शिवरायांची आज खऱ्या अर्थाने जयंती. गावोगावी खेळोपाळी मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने साजरी होत आहे. आज जेवढे मी या तरुण मंडळीला धन्यवाद द्याल तेवढे खऱ्या अर्थाने थोडेच आहे. टाकळीकर तरुण मंडळीने फार मोठा एक वारसा या ठिकाणी आज हातामध्ये घेतलेला आहे, की आज महाराजांच्या खऱ्या अर्थाने या पुण्यस्मरणाच्या निमित्त श्री छत्रपती यांच्या जयंती निमित्ताने, यांच्या उत्सवाच्या निमित्ताने, त्यातल्या त्यात महान सत्पुरुष असणारे योगीराज श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्ताने, या दोन्ही महापुरुषाच्या प्रगट दिनानिमित्ताने होणारा हा नाम सप्ताह, आणि त्याच्यामुळे माझ्या वाट्याला आणल्याची ही सेवा. आज काळाची फार मोठी गरज आहे, काळाची फार मोठी गरज आहे. अरे पैसा आज आहे तो उद्या नाही. तुम्ही जेवढा पैसा कमवाल, जेवढा सत्कर्मात घालाल, भगवान तो छप्पर फार घेत आहे. अमिताभ बच्चनच्या एका शब्दाच्या म्हणता उत्तराला आज माणसं कोटी कमावतात. आणि ज्यांनी आपल्याला म्हणता पैदा केले, ज्यांनी एवढी मोठी इष्टीत केली, ज्यांनी म्हणतात त्या ठिकाणी आपल्या घरदार सजवले, त्याच्याकरता तुम्ही आपण जर दिले तर भगवान तुम्हाला आम्हाला का देणार नाही. पण माणसाचा विश्वास बसत नाही, कधी परिस्थिती असे नाही. त्याच्यामध्ये माणसं पैसा खर्ची पाडतात. मी तर नेहमीकरता सांगत असतो, रोजचे 100 कमवा, पण एक तरी देवा करता द्या. एक जर देवा करता जर न दिलास तर शेवटी म्हणतात 100 ते 100 प्रपंचाकरता खर्च केले. सज्जन का पैसा साधूवर फकीर, आणि दुर्जन का पैसा डॉक्टरवर वकील. गंमत आहे, मुलगीचा तुमचा टाइमपास करण्याकरता बोलत नाही. मी नारदाच्या गादीवरती बोलतोय. एक श्रीमंत ग्रस्त होता, आम्ही गेलो वर्गणी मागण्याकरता. तो म्हणजे एका माऊलीवर पत्ता खेळून आला होता. लगेच तुमच्या लक्षात आलं सर्व ते. मी असं वापो करत नाही. विचार केला तिथनच, हिचा 1 रुपया आणि याचा 1 रुपया, 2 रुपये जरी भेटली वर्गणी करता फार चांगलं झालं म्हटले. गर्भ श्रीमंत माणूस गेला त्या ठिकाणी. महाराजाने थोडा लाजला, ती बाई बी लाजली, घरात निघून गेली. बैठकीमध्ये बेशत केली होती, बसलो त्या ठिकाणी. जेवण वापरा, चहा पाणी वगैरे पार पडलं. म्हटलं महाराज कसं काय येणं केलं? म्हटलं बांधकाम काढलंय, त्याच्याकरता म्हटलं वर्गणी करण्याकरता आलो. काहीतरी पावती फाडा, भगवंतांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने सजवले. त्याचे उद्गार तुम्ही ऐका, लक्षपूर्वक ऐका. काय करा म्हटलं महाराज, भगवंतांनी इतकं दिलं खाता खावत नाही. पण तुम्ही आलात म्हणे त्याबद्दल वाद नाही, पण तुम्हाला म्हटली वर्गणी द्यावीशी वाटत नाही. काय म्हणतो? असूनही द्यावासं वाटत नाही म्हटले. शेवटी विचार करा म्हटले, ठीक आहे दिया उसका भला आणि न दिया उसका भला, आपली काय ठेवाय? कठीण आहे गजानन महाराज.
ज्यांची ठेव आहे ते हक्काने मागतात, द्या 20,000 आणि 25,000, पण ज्याची ठेव नाही ते भाड्याने महाग आहे. ठलव दुनिया झुकते लेकिन झुकाने वाला होणार. साधी विषय माणसाला खऱ्या अर्थाने नाचवते अशी परिस्थिती आहे, पण माणसं त्या गोष्टीचा विचार नाही विचार करत. विचार केला म्हटलं त्या ठिकाणी दिया उसका भला, न दिया उसका भला. आम्ही लगेच चहा पाणी घेऊन उठलो त्या ठिकाणी. फक्त मनात इतकं आलं, भल्याग्रस्ता तुला भगवंताने किती सजवलं नाही. अरे खाता खावत नाही, 10 वर्ष दुष्काळ पडला, तुझ्या घरातला पैसा संपत नाही, आणि आज एवढ्या मोठ्या सत्पुरुषाच्या मंदिराकरता 2 रुपये वर्गणी तुला मागितली. आम्ही मनातल्या मनात एक इसान एक तुझा, तुला 2 रुपये द्यावंसे वाटत नाही. लक्षात ठेव, ज्या दिवशी तुला द्यावंसं वाटेल त्यावेळेला तुला देण्याकरता देव तुझ्या काही शिल्लक ठेवणार नाही. सत्कर्माकरता खर्च कराल तेवढा परमात्मा अधिक तुम्हाला आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. सज्जनो, दिल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती. आज मोठे आनंद वाटते मला. काळाच्या लोकांनी म्हणतात वाहत चाललेला हा तरुण, जोपर्यंत तरुणांच्या अंतकरणामध्ये म्हणतात असल्या प्रकारची सद्भावना उत्पन्न होत नाही. नुसतं शिवाजी जयंती किंवा शिवाजीची मिरवणूक करून भागत नाही. शिवाजी महाराज काय तत्वाने जगले, काय न्यायाने जगले, त्याचं थोडं तरी अनुकरण करा. माझा आत्मविश्वास आहे, अरे तुमच्या घरादाराचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गावोगावी खेळोपाळी शिवरायांची जयंती चालू आहे. तुमच्या अकोला जिल्ह्यामध्ये प्रकट दिन सोहळे हे गाव असं नाही, आणि अकोल्यामध्ये म्हणतात एक शहर, म्हणतात नगर असं नाही की ज्या ठिकाणी महाराजांचा प्रकट दिन सोहळा नाही. गावोगावी म्हणतात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रकट दिन सोहळे खऱ्या अर्थाने चालू आहे. आध्यात्मिक गुरु त्या ठिकाणी आमचे छत्रपती शिवरायांचे जगद्गुरु तुकोबार आहे, की ज्यांनी खऱ्या अर्थाने विचार केल्यानंतर माझ्या राष्ट्राचा नैतिक पाय जो मजबूत आहे तो खऱ्या अर्थाने माझ्या महात्मा तुकोबारांच्यामुळे. उद्गार कोणाचे? माझ्या राष्ट्राचा नैतिक पाय जो मजबूत आहे हा शेवटी म्हणतो विचार. आणि हे वाक्य आहे कोणाचे? मनानं शिवरायाचे. कोणाचे? हे शिवरायाचे वाक्य. आज स्वराज्य मिळालं, न्याय नीती आचार विचार संपूर्ण संपलं. कोणतेही म्हणतात त्या ठिकाणी राजा असो, राजाला संताश्रय जरूर पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये राजे लोकांना संताश्रय होता, म्हणून त्यावेळेला म्हणतात त्यांचे आचार विचार खऱ्या अर्थाने कायम होते. पडक्याची बाई म्हणतात शिवाजी महाराजांच्या अंगणामध्ये आल्यानंतर साडी चोळी नेसून म्हणतात तिची बोलवण करणारे शिवाजी महाराज हे संतांचे विचार आहे. माझ्या राष्ट्राचा मजबूत पाय कोणामुळे असेल तर माझ्या साधूंच्या मुळे. हे शिवरायांचे उद्गार आहेत. आणि माझ्या राज्यामध्ये त्यांची पत्नी अण्णाशिवाय मरते आहे, धिक्कार असू या शिवाजीला. स्त्री एकांना करिता मेली मान श्री एक अन्न अन्न करता मेली. दुष्काळ पडला अन्नाच्या शिवाय म्हणता पत्नी मेली. शिवरायांनी विचार केला, मोठा नजराणा पाठवला तुकोबारांच्याकडे. तुकोबारांच्याकडे नजराणा पाठवल्यानंतर म्हटले महाराज संपूर्ण लवा म्हणतात लवाजमासह तो नजराणा पाठवल्यानंतर तुकोबारांनी विचार केला. नजराणा कोणी पाठवला? शिवरायांनी पाठवला. शेवटी तुकोबाने हात जोडले आणि शिवरायांना विनंती केली, काय दिला ठेवा
ठिकाणी मला शेवटी माझा प्रत्येक विचार शिवाजी महाराज तुकोबरायांचे घ्यायचे. महाराजांच्या कीर्तनामध्ये तुकोबरा म्हणतात, ज्या वेळेला महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसले त्यावेळेला अक्षर संपूर्ण सैन्य परत गेलं बादशाहचं. मला संपूर्ण वर्णन करायचं नाही, तुम्हाला इतिहास माहिती आहे. याचं कारण तरी काय, फार जेवढा विश्वास होता संताची हे पायी, हा माझा विश्वास. म्हणून जोपर्यंत राजाश्रयाला सत्ताश्रय नाही तोपर्यंत राज्यश्रयाकडे हाकता येत नाही. तुकोबरांच्या भाषेत आजकाल मोठी कठीण परिस्थिती झालेली आहे. आज दारूच्या गुत्त्याला म्हणता उघड परवानगी भेटतात, सत्याला परवानगी काढावी लागते. अति न्यायनीती आचार विचार हा होऊन बसलाय तुकोबरांच्या भाषेमध्ये. राजे भ्रष्ट यवन दोष मारले. विचारी लोकांच्या हातामध्ये प्रजा दिले ते प्रजा विचारी राहील. अविचारी लोकांच्या हातामध्ये प्रजा दिली तर विचारी प्रजा अविचारी झाल्याशिवाय राहणार नाही. समजली भाषा माझी? मला म्हणता अविचारी हाती प्रजा देऊनी नागविती भली तेथे राहू नये. तुकोबारे म्हणतात शहाण्या माणसाने राहू नये त्या गावामध्ये, त्या देशामध्ये, त्या घरामध्ये. तू काय म्हणे दरी सुखे सेवावी हे बरी. संतांच्या विचाराचा विचार करून जोपर्यंत आपण विचाराने जीवन जगत नाही तोपर्यंत या काळामध्ये तरुणांच्या अंतःकरणात विचार प्राप्त होणार नाही. काळाची गरज आहे. संतांच्या विचाराचा विचार करून विचाराने जीवन जगायची सज्जन हो. काल फार मोठा वेळ आहे. तरुण म्हणजे माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, काही ना काही ते थोडा तुमच्या तारुण्याचा विचार करा. एवढं मोठं अमोल किमतीचं तारुण्य विनाकारण म्हणता दारू पिण्यामध्ये, मटण खाण्यामध्ये, गुटखा खाण्यामध्ये घालवण्यापेक्षा आपल्याला भगवंतांनी तारुण्य दिला कशा करता. तुकोबाला त्यांना प्रशस्ती पत्र देतात. तरणा भाग्य हरी कीर्तना. खरा भाग्यवान तो होता की खऱ्या अर्थाने कीर्तनात नटतोय सज्जन, कीर्तनात नटतोय. म्हणून आज न्याय नीती आचार विचार प्रेम आज खऱ्या अर्थाने संतांच्या विचाराने शिल्लक आहे. संतांचे विचार का गमावले तर शेवटी न्याय नीती आचार विचार संपूर्ण संपले. आजच्या जगामध्ये अशी परिस्थिती आहे. लोक डायरेक्ट बोलतात. दारू पिण्याबद्दल वाद नाही, फक्त माणसाने तोंडाचा वास येऊ देऊ नये आजची नीती. चोरी करण्याबद्दल वाद नाही, फक्त माणसाने माल सापडू देऊ नये आजची नीती. खून पाडण्याबद्दल वाद नाही, फक्त माणसाने पुरावा मिळू देऊ नये आजची नीती. आमच्याही परमार्थामध्ये बुवाबाजी करण्याबद्दल वाद नाही, फक्त उमटू देऊ नये. ठलव ठलव
म्हणजे एवढ्या खर्चास केलेला आहे. महान छत्रपती ईश्वराय श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्ताने होणारा आपल्या या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये भव्य दिव्य असल्याप्रमाणामध्ये होणारा सप्ताह, आणि त्या सप्ताहामध्ये आमचे हरिभक्त परायण परम आदरणीय अरुण महाराजजी सावंत यांच्या भागवताचा योग आहे. ही संपूर्ण गायक मंडळी, आमची खंडाळा गजानन महाराज, ही सर्व आपल्या गावातली टाळकरी मंडळी आज खऱ्या अर्थाने या सप्ताहाच्या आनंदाकरता आनंद भोगत आहेत. फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी ईश्वरचरणी हे प्रार्थना करतोय, शिवरायाच्या चरणी हे प्रार्थना करतोय, असा प्रकाश, असं सत्कर्माची कथा, असं सत्कर्माचं वळण आमच्या तरुणांच्या अंतःकरणामध्ये फक्त सप्ताहापुरतं राहू नको देऊ, शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे, हीच मी या कीर्तनाद्वारे प्रार्थना करतो. सप्ताहाच्या निमित्ताने सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदे सगळ्यात श्रेष्ठ संत सम्राट देव निवासी श्रीमंत तुकाराम महाराज यांचा 4 करणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबार आहे. शेवटी भगवंताचं व्यापकत्व सांगून त्या देवाच्या सत्तेचं दर्शन तुम्हा आम्हाला घडवतं. ज्याला आणावं लागतं त्याला देव असं म्हणतात. एक असतात ते साधू, आणि ज्याला यावं लागतं त्याला म्हणतात माणूस. प्रकट दिनाचा प्रसंग आहे. मृत्यू दिवस करून पुन्हा बोलतोय. ज्याला आणावं लागतं त्याला देव असं म्हणतात. येत असतात ते साधू, आणि ज्याला यावं लागतं त्याला म्हणतात माणूस. ज्याला आणणं त्याचं कार्य वेगळं आहे. भगवान परमात्म्याला परमात्मा आला नाही. देवाला खऱ्या अर्थाने महात्म्याने आपल्या सेवेच्या बळावरती निर्गुण निराकार असणारा ब्रह्मा पण सगुण साकार करून म्हणतात त्या देवाला महात्म्याने आणलंय. आणि याला रूपावळे खळे हरिदास वैकुंठीचा देव आगळा पुंडली कीर्तन अकोल्यात ऐकू जायला पाहिजे. कुठं काकडीमध्ये चालू आहे प्रकट दिन. ठलव ठलव स्पीकर साऊंड सर्व्हिस चांगली आहे, धन्यवाद. पण शेवटी माझा स्पीकर बसलाय. रोजचे 2 कीर्तन चालू आहे, सकाळचं वेगळं आणि संध्याकाळचं वेगळं. सकाळी मी कीर्तन करून आलो. माणसाला विनाकारण माणसं म्हणतात की इतका जपता आणि इतका करतो, काय द्या वर्गणी 11 रुपये देतात. आमचं नाव सांगून द्या लाऊडस्पीकर. किती? 11 रुपये. आणि लाऊडस्पीकर नाव सांगून द्या. आज त्या गावामध्ये 70 पोतेचा भंडारा होता. किती? 70 पोते ज्वारी आणि 12 क्विंटल डाळ होती म्हणतात त्या ठिकाणी उडदाची. आजचं 9वं वर्ष आहे. ठलव ठलव वरणाचे हांडे तयार करून डायरेक्ट पन्हाळ्यानं म्हणतात जायच्या हौदामध्ये आणि बादलीनं वरण काढायचं. बादलीनं वरण काढायचं. तुमचं गाव समृद्धवान आहे, तुम्हाला गावात जाणं कामच नाही.
फक्त ईट भट्ट्या हिंडले तर सप्ताह होते. इटाचे भट्टे जरी हिंडले तरी गजानन काय होतो, फक्त इटा मारू नका. विनोदाला बाप सोडून द्या सज्जन हो. खरी परिस्थिती अशी. वैकुंठिता देव आणि लाभ उतळा धन्य तो वागळा पुंडली निर्गुण निराकार असणारा ब्रह्मा पण सगुण साकार केला आमच्या महात्म्यांनी सेवेच्या बळावरती. असे अनेक म्हणतात त्या ठिकाणी आपल्या प्रमाण सांगता येतील. अनिला रूपावळे आणि करुणी खळे. साधू संतांना फार मोठं कौतुक वाटलं, नवल वाटलं. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, ब्रह्म मार्ग सगुण साकार होऊन पंढरपूरला आणले आमच्या महात्म्यांनी. युगे 28 विटीवर उभा साधू संत पुंडलिकांना फार मोठी धन्यता देतात. कार्य पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलासी उभा भाविकासाठी पुंडलिका Yeah.
आले तुमचा, त्याला आणावं लागतं, त्याला देव असं म्हणतात. देव आला नाही, देवाला आणलंय. याला आणलं त्याचं कार्य कोणतं? त्याचं कार्य एकच आहे. जास्त प्रमाण घेऊन जास्त टाइम घेऊ इच्छित नाही. भक्ताला के पायापाशी दुर्जनाशी संवारी, भक्तांचं रक्षण, दुष्टांचा संहार, ज्याला आणलं त्याचं कार्य. संतांना आणावं लागलं नाही, संत महात्मे आले. आम्ही आणलंय नाही. जे आले तेच म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. संतांना आणावं लागलं नाही, संत महात्मे आलेत. कशा करता आलेत? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देव कष्टभीती परोपकार. येथे उपकार आले गरजा, ज्या घरा वैकुंठी ती उपकारासाठी येते. काय गोठ्या वेळ्या तितक्या लोकांनी धन्यता मानली. काय मानली? लक्षात येते माणसाचं. संत महात्मे समाजावरती उपकार करण्याकरता येतात, जडजीवांचा उद्धार करण्याकरता येतात. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जन जडजीवा किंवा महादोषी. हे संतांचं कार्य. तुम्हाला या ठिकाणी यावं लागतं. काही काही लोक म्हणतात डॉक्टर कौरचे या ठिकाणी कोणी अन्वयी नाहीत. असा एक डॉक्टर कौर व्यक्ती आहे की या ठिकाणी म्हणतात तो पुनर्जन्म मान्य करत नाही. पण पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे, त्या ठिकाणी नाही असं. मागचं शिल्लक आहे ते भोगण्याकरता माणसाला यावं लागतं. मागचं शिल्लक आहे ते माणसाला भोगण्याकरता यावं लागतं. पाप जास्त झालं असेल तर शेवटी कुत्रा डोक्याचा जन्म तुम्हाला मला मिळेल. थोडा विको कमी करा. पुण्य जास्त झालं असेल तर म्हणतात स्वर्गवास मिळेल. पण मनुष्य देह मिळत नाही. मनुष्य देह तेव्हा मिळतो की ज्या वेळेला म्हणतात पाप पुण्य समान समी आणि तेच पाविजे कर्मफळ. पाप पुण्याचा तराजू समतोल असल्याच्या शिवाय हे मनुष्य नर्दे मिळू शकत नाही. फार भाग्यवान ठरलो तुम्ही. आपण काय देवाने सुंदर तुम्हाला नर्दे दिला. एका घरात 10 माणसं असतात पण एका घरात एक चेहरा नाही. कोणी मोठ्या डोळ्याचा, कोणी फपाण्या नाकाचा, कोणी तिरप्या डोळ्याचा, कोणी उलट्या बावल्याचा, कोणी काळ्या रंगाचा, कोणी गोऱ्या रंगाचा, कोणी भुऱ्या रंगाचा, कोणाचे गारशे डोळे तो कोणाचे काळे डोळे. तरी हा इतका माणूस भारी पडते की सांगता येत नाही. कायाचे पांढरे करते पांढरे होतात, पांढऱ्याचे काळे करते कायाचे लाल होतात, कायाचे खालून लालची हिरवे तयार होतात. तरी हा इतका नट्य की सांगता येत नाही. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या ते कसं काय करतात? ठलाव ठलाव लक्षात येत नाही. पांढरे केस काळे करणं म्हणजे डोक्याच्या मेंदूवरती म्हणतात त्या ठिकाणी सारखा फार पडतो. माणसाची बुद्धिमत्ता कमी होते. हे सरकारचं धोरणच काय करताय की तुम्हाला मला खाली आणण्याचं. पण माणसाला असं वाटतं की याला असं वाटतं मी मरेपर्यंत तरुणच दिसावं. मी एसटी मध्ये प्रवासाला असताना एक मुलगा म्हणायला लागला, म्हटलं ओ आबा पुढे जर का, आपली वराडी भाषेत, ओ आबा पुढे सर का. चिडला आबा. म्हणजे काय झालं नाही. म्हणजे आबा काय करतो. म्हणजे मग काय म्हणू का तुम्ही 70 वर्षाची तुमची वय. म्हणजे आबा म्हणू नको, माझी तरुण म्हण. ठलाव ठलाव
पोराग माणसाला वागावं लागतं याचं कारण तरी काय लक्षात येत नाही गोष्टी त्या माणसाच्या लक्षात येत नाही. कशा करता एवढा मोठा प्रपंच केलाय मी तुमच्या आमच्या लक्षात येणार लक्षात येणार साधू संत खऱ्या अर्थात तुम्ही आम्हाला तेवढेच साधून देतात. पाप पुण्य म्हणजे भाग्यवान तुम्ही आपण ठरलो. सुंदर शास्त्रीचा नर्दे तुम्ही आम्हाला मिळालेला आहे. कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया सुंदर नर्तन पाया खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. सांगा बरं माणूस काय करतो याच्यापेक्षा काय करतो याच्यापेक्षा सकाळी 6:30ला उठला की संडास तिकडं आला की सारेगाव पदनिसा लगेच चहा झाला की लगेच स्नान झालं की नाश्ता 9 ते 8 म्हणतं 1 तास भर टीव्ही पाहणं बातम्या ऐकणं 10 वाजता 10 ते 11 पर्यंत गावात फिरणं टपऱ्यावर जाणं पेपर वाचणं 12 वाजता घरी आला लगेच जेवण केलं जेवण पार पडल्यानंतर 2 तास विश्रांती केली पुन्हा 2 वाजता स्टँडवर गेला बिळे खाल्ल्यात 4 वाजता घरी यायला तलप लागली पुन्हा तो चहा संध्याकाळचं पुन्हा जेवण संध्याकाळी म्हणतात त्या ठिकाणी 2 तास टीव्ही 8ला 10ला झोपला सकाळी 6ला उठला संडास ठलव तुमच्या जीवनात कमाई आहे तरी कोणती खरं सांगणारा मनुष्याच्या उदराची कमी तुमच्या आपल्या जीवनात आहे का. आणि प्रपंच कुत्रे डोळे डाकळे मानवी पण प्रपंच देखील करतात. तुमचा आमचा प्रपंच काय असणार पुढे प्रसंग येणारच आहे. तो खरा संसार आहे त्या सुगरांचा कोणाचा काय माणसं भारी करतात म्हटले महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू दे म्हणजे बुवाचे पाय काय सोन्याचे आहेत. आता खालचा मजला दाखवला पुरे झालं नाही मला वरच्या मजल्यावर चला म्हणजे आम्हाला खाली पाडतं काय तू खालचाही मजला वरचाही मजला त्या ठिकाणी का म्हटलं पाटील तुम्ही एवढा मोठं घर बांधलं 50 लाखाचं म्हणजे देवघर कुठे आहे म्हणजे जिन्याखाली ठलव आता सुधारित बाजू निघाली सर्व. आता अलीकडच्या काळामध्ये देवघर कुठे राहायला लागले महाराज किचन रूम मध्ये कुठं किचन रूम मध्ये मार्बलचं मंदिर आणलं लगेच तो किचनचा वटा असतो त्या कोपऱ्यामध्ये मंदिर ठेवतात. शेवटी ती माऊली म्हणते देवा ज्या वेळा तुला भूक लागेल त्यावेळेला तू खाल्ल्यामध्ये तुला मनाई नाही पोह्याची दुळली तुझ्या डोक्यावर भाजीचं बघून तुझ्या डोक्यावर चटणीची वाटी तुझ्या डोक्यावर आणि तेलाची वाटी तिथे ठेवली तर तिखट लागलं तर कुठंच ते तुम्हाला समजलं नाही बायांना समजणार आहे. ठलव कशा करता एवढ्या गोष्टी कशा करता काय तुम्ही आपण प्रपंचामध्ये मिळवलं काय कमावलं. माझ्यावर का बावळा केंद्रात स्पष्ट म्हणेल बाप दादाच्या हातचे म्हणतात पितळचे भांडे काशाचे भांडे मोडून टाकलेत आणि शुद्ध स्टील आणलं घरामध्ये प्रपंच वाढवलं. एखाद्या स्टीलचं भांडं जर फुटलं तर म्हणतात मोडतो मध्ये जर गेलं तर पोंगा पंडितची थैली भेटत नाही. गोष्ट खरी आहे का कुठे आहे पोंगा पंडितची थैली भेटत नाही. काय वाढवलं प्रपंचात तुमच्या आमच्यापेक्षा त्या सुगरणीचा प्रपंच बरा आहे. पुलाचं उद्घाटन ज्या दिवशी होते त्या दिवशी संध्याकाळी पूल खाली होतो. हे तुमचं आमचं बांधकाम झालंय. माझी सर्वांना एक म्हणतात जाहीर आव्हान आहे एक सुगंध खोपा आणा. तो खोपा म्हणतात त्याला मोडून टाका पण तसा तो खोपा तयार करा. तुमच्या गावात महिनाभर मुक्कामी राहतो माझ्या खर्चाला काय माणूस गमीन होते एवढं घर बांधलं तेवढं घर बांधलं त्याच्या पायऱ्या केल्या इंजिनियर बोलावला हे टाकली असारी 8 आणी टाकली 12 टाकली नको इतका म्हणजे गमीन मिळू त्या सुगंधा खोपा पहा म्हटले तुम्ही. एवढा मोठा 50 लाखाचा बंगला जरी बांधला पहिला पाऊस का आला की धबधब गेल्याशिवाय राहत नाही. किती मुसळधार जरी पाऊस पडला तर त्या सुगंध म्हणतात घर गळत नाही. इथं माणसाने लक्ष केंद्रित करावं. ठला
देवाजवळ न्यायच नाही. जे अनितीनं वागतात, लोकांच्या बोंड्या मोडतात, 2 नंबरनं पैसा कमावतात, देव त्याच्या मागे आहे म्हटली. देव त्याची मजा करतो. आम्ही का पाहिलं गंध, गळ्यामध्ये माळ, पंढरपूरची वारी, मुक्ताबाईची वारी, गावात हरी पार्टी शिवाची परंपरा सांभाळली. देव आमची का शांती खाण्याची सोय लावत नाही. चुकीचं आहे बोलणं आपलं, चुकीचं आहे. वर्तमान जन्मामध्ये तो 2 नंबरचा पैसा कमवून मजा मारताना दिसतोय. हे त्याच्या पूर्व पुण्याचं फल आहे. हे त्याच्या पूर्व पुण्याचं फल आहे. तू चालू जन्मामध्ये सत्कर्म करतोय पण दुःख भोगतोय. हे पूर्व तुझं पाप कर्माचं फल आहे. पूर्व पाप कर्माचं फल आहे. पूर्व पाप कर्माचं फल म्हणजे दुःख आणि पूर्व पुण्य कर्माचं फल म्हणजे खऱ्या अर्थाने सुख आहे. पूर्व पुण्य कर्माचं सुख म्हणजे सुख. आता थोडं जर बुद्धीला ताण द्या. हा करतो म्हणतात त्या ठिकाणी मजा मारतो. याच्या पूर्व पुण्याचं फल आहे. पण याच्या पुण्याचा क्षय होऊन राहिला आणि पाप जमा होऊन राहिलं. समजलं? याच्या पुण्याचा क्षय होऊन राहिलेला आहे आणि पाप जमा होऊन राहिलं. याचं पाप खलास होऊन राहिलं आणि पुण्य जमा होऊन राहिलं. मग खरं सांगा देवाची मेहरबानी कोणावर आहे? होय करत नाही करत नाही कीर्तन तुम्हाला बोर झालं काय? देवाची मेहरबानी कोणावर आहे? ज्याचा पाप जाऊन आला त्याच्यावर मेहरबानी आहे की ज्याच्या पुण्याचा ऱ्हास व्हायला लागलेला त्याच्यावर म्हणता खऱ्या तरी मेहरबानी आहे. मग देवाच्या नावाने ओरडण्यात मजा काही? आपल्या पापाचा क्षय होऊन राहिला आणि त्याच्या पुण्याचा क्षय होऊन राहिला. आता वर्तमान जन्मामध्ये म्हणतात तुमच्या जो पुण्य जमा होऊन राहील आणि त्याचा जो पाप जमा होऊन राहील. देवाची कृपा तुमच्यावर आहे का त्याच्यावर आहे? ठरव विनाकारण म्हणतात त्या ठिकाणी देवाच्या नावाने मोडण्यात मजा नाही. तू विचार कर. पापाची संचिते देहाची दंडन, पापाची मार्मिक आहे पण क्षेपक आहे. कसं आहे? मार्मिक आहे पण क्षेपक आहे. पापाची संचिते देहासी दंडना, तुझं नारायणा बोल नाही. पेरी कडूजिरे आणि मागे अमृत फळे. कडूजिरं पेरतो आणि आंब्याच्या फळाची अपेक्षा करतो. खुशाल म्हटले दारूच्या बाटल्या तू ओळखतो आणि पोरा कीर्तनगार झाला पाहिजे. शक्य होईल? अरके वृक्षा केळी कैसी येते? उलीच्या झाडाला कधी केळीचे घर पाहिले का तुम्ही? तुकाराम महाराज म्हणता विनाकारण कारण असं देवाच्या माते खापर फोडू नको. तुका म्हणे आता देवा का रुसावे मनसे पुसावे काय एवढ्या करताच केलं. तुम्हाला मला यावं लागतं ते मागचं शिल्लक आहे बघण्या करता. अजूनही तुमच्या लक्षात येत नसेल तर निळोबारांना विचारा. निळोबा एका गवळणद्वारे गोड वर्णन करतात. येथे आली हो याची निज
आता घडी तिथे या ते समर्पाया नाही भय त्याने असताना जावयावो. एक एक शब्द तुकोबा निळोबाऱ्यांचा आमूलाग्र परिवर्तन करणार आहे सध्या. तुकोबाऱ्यांच्या निळोबाऱ्यांच्या ज्ञानोबाऱ्यांच्या गवळणी पाठ 18 कळव्याच्या गवळणी पाठ करायला कोण तयार आहे? झारी हातात पाणी माठात गवळ्याची पोर गेली रानात, याच्याच मयात गेली होती. शेपक गवळणी शिमाच्या चाली त्यात बुवा लोकांनी उताळा आलाय. ठलव ठलव जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणार आहे. ते गवळण म्हणते मी आले कशा करता केले कर्म ते मागील भोगाया, आता जे घडल या ते समर्पाया. ते बरं घडो का वाईट घडो आपलं असं आहे. चांगलं केलं तर मी केलं पण वाईट केलं ते देवाने. पठ्ठ्या होता म्हणून सप्ताह पार पडला. ताकद नव्हती बोलायची कोणाची वापरे. हा पठ्ठ्या सांगता येते किती गोल. शेवटी संघटना कामाची असते. काय असते? संघटना कामाची असते. हा पठ्ठ्याच माणसाला मातीत घालते. ठलव ठलव बरं केलं त्यांनी केलं, वाईट केलं ते त्यांनीच केलं. लोक बरं केलं तर मी केलं म्हणतात, वाईट केलं देवाने केलं म्हणतात. देवाच्या माती खापर फोडतात. फोडू नको. आता घड तिथे या ते समर्पाया नाही भय त्याने असताना जावया हो. एवढा मोठा प्रपंच मी एवढ्या करताच केलेला आहे. ज्याला आणावं लागतं त्याला देव असं म्हणतात. येत असतात ते साधून. ज्याला यावं म्हणतात त्याला म्हणतात माणूस. भगवंताला आणलं त्याचं कार्य कोणतं? एवढा मोठा परमात्मा साधारण होता देव त्या ठिकाणी. निर्गुण निराकार असणारं परमात्मा म्हणता ब्रह्म ते. त्या परमात्मा केवढा होता, त्याचं व्यापकत्व, त्याचा मोठेपणा, त्याचा आकार तुकोबार आहे. आजच्या भरामध्ये सांगतात. संपुष्टी राहावे. परमात्म्याचा व्यापकपणा दर्शवतो एवढा शब्द आहे. केवढाही परमात्मा सांगता येईल का? परमात्मा एवढा का एवढा का एवढा का एवढा का एवढा म्हणून परमात्मा आहे आपल्या टाकली एवढा आहे? चोटा बाजार एवढा आहे? अकोला जिल्हा एवढा नाही. केवढाही तो परमात्मा एवढा हा शब्द परमात्माचा व्यापकपणा दर्शवतो. परमात्मा जो आकारात बसत नाही, जो मापात येत नाही, त्याला म्हणावं देव. त्याला म्हणावं देव. देवाचे माप घ्यायचे प्रयत्न केले, देव मापात बसतो नाही. ज्यांनी माप घेण्याचे प्रयत्न केले ते फसलेत. नरहरी महाराजांनी म्हणतात माप घेण्याचे प्रयत्न केले होते. एका शेठ सावकाराने नवस केला होता आणि करदोळा केला होता. मला दृष्टांत सांगायचं नाही, पण शेवटी फसलं कोण? देवाचं माप कोणी घ्यावं? काही माणसं म्हणतात थांब माझ्या नादी लागू, तो मापच घेतो. काय म्हणतात? जो मापात असेल त्यांनी माप घ्यावं. ठलव ठलव ठलव
देवाचं व्यापकत्व हे खऱ्या अर्थाने जे मापात आहेत त्यांनी ओळखलं. कोणी? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, जनाबाई, सखाबाई, सखूबाई, मीराबाई, मुक्ताबाई या थोर साधू संतांनी ओळखलं देव किती अमाप आहे म्हणून. माप घेण्याचे प्रयत्न केले ते म्हणतात शेवटी मापात येत नाही. कितीही देवाला म्हणतात तुम्ही मापात घेण्याचे प्रयत्न करा, नाही बसत. सर्व गोकुळवासी गोपिका गाराणे घेऊन आल्या कृष्णाकडे नंदराजाच्या वाड्यावरती. नंदराजा वेगळा, नंद वेगळा आणि उपनंद वेगळा. समजलं तुम्हाला अंतर? 3 नंद होते, उपनंद, नंद आणि नंदराजा. ज्या वेळा त्या गोपिका गाराणे घेऊन आल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. खरं सांग म्हटलं, मी गोकुळात राहावं का जावं म्हटलं. काय झालंय काय? आज तुझा मुलगा आमच्या घरी येतोय, वाटेल तुला खोड्या करतोय म्हटलं. यशोदे सुंदर शास्त्रीचे प्रमाणे गवळण येत. मला काल्याचे कीर्तन करायचं नाही, पण प्रमेयाच्या स्पष्टीकरणाकरता एक मुद्दा उचलायचा. त्या गवळणी परत गेले. भगवान येतात घरी. कृष्णा निवांत झोप म्हटले, आता खबरदार कधी गावात शिरला असतं सकाळी, तुझी माझी गाठ आहे म्हटलं. भगवान सांगायला लागले, आई तू वाड्याच्या बाहेर म्हटले गावात जाणं माझं बंद करतेस. खबरदार कधी वाड्याच्या बाहेर पडला असतं. सकाळ झाली, भगवान परमात्मा उठले, तोंड वगैरे धुतलं, चहा पाणी झालं. बरोबर आहे ना? चहा पाणी. देवाला पकडला आईचं म्हटलं. एवढं दोर घेतला आणि भगवंताला म्हणता खामाला बांधण्याचे प्रयत्न केले. देव बांधल्या जात नव्हता. दोराला दोरखंड, दोराला दोरखंड, दोराला दोरखंड, जेवढे दोरखंड असतील तेवढे दोरखंड जमा केले आईने. आणि कृष्णाला बांधण्याचे प्रयत्न केले तरी भगवान बांधल्या जात नव्हते. देवाच्या घरी गायी किती होते? 9 लाख देवाच्या घरी गायी होते. एका जणा मला प्रश्न विचारला, म्हटले महाराज काही पुढे सोडता तुम्ही कीर्तन? म्हटलं काय झालंय? 9 लाख गायी, पण त्याचा वाडा किती मोठा असेल. मग त्याचा वाडा कमी पडला होता म्हणून तो एकच घेतला. शंका कुशंका तर्क वितर्क करतील, सांगता येत नाही. काही तुला घेणे नाही वाड्याचं. तो विश्वाचा मालक आहे, त्याच्या वाड्याचा काय तू विचार करतोय? तू 3 चिमट्या इस्टेट म्हणतात, जसे बायको पोऱ्या मैसून वगैरे हा 2-4 टिनाचे पत्र, एवढं तू त्याचा लाभ घेतोस, त्याचा वाडा बनतोस. शक्य नाही, शक्य नाही. त्या ठिकाणी 9 लाख काही मोकळ्या सोडल्या. नामदेव महाराज वर्णन करतात, आई मी तुझा एकोलता एक, गाई राखी तो 9 लाख, गाई राखोनी झिजली नख, गाई राखोनी झिजली नख, मला जे उघाल, मला जे उघाल, यशोदे घराकडे चाल, मला जे उघाल, मला जे उघाल. आई मी तुझा एकोलता एक, गाई राखीतो 9 लाख. 9 लाख गाईचे दावे सोडले ऐसाबाई. पण भगवंताला बांधण्याचे प्रयत्न केले. इतके प्रयत्न करूनही सुद्धा स्वतःच्या आईकडनं जो बांधला गेला नाही त्याचं व्यापक होतं तुकोबाराय सांगतात. एवढा प्रभू भावे वाचा ज्ञानेश्वरी. तुकाराम महाराज गाथा पारायण संपले, ज्ञानेश्वरी पारायण संपलं, प्रवचन संपलं. काकळा म्हणता भारी जाते, हरिपाठ तुम्ही घेऊन टाका, मी आलो संडासून. काय चाललंय काय वारकरी संप्रदाय? कठीण परिस्थिती आहे. घेऊन टाका, घेऊन टाकून द्या. ठल वटाल वटाल ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबाला फार सुंदर वर्णन करतात. अलीकडचं विज्ञान भयंकर वर गेले, पण माझा असा दावा आहे वैज्ञानिक लोकांना, कितीही विज्ञान तरी वर गेलं तर जोपर्यंत विज्ञानाला अध्यात्माची जोड नाही तोपर्यंत विज्ञानाचा विकास नाही. समजले तुम्हाला? अध्यात्माची जोपर्यंत विज्ञानाला जोड नाही तोपर्यंत विज्ञानाचा विकास नाही. इतकं विज्ञान वर गेलं की सांगता येत नाही. तंत्रज्ञान बनलंय. तंत्रज्ञान या लगतच्या काळामध्ये तांत्रिक युग बनलंय.
आता महाराज लोक शोधा लागत नाही गजानन कलाकार शोधा लागत नाही. आता डायरेक्ट इकडून तिकडे फिरवलं बोट की पहा युट्यूबवर कोणते कोणते कलाकार चांगले आहे. हे केवढ्याचा बुवा आहे, केवढ्याचे कलाकार आहेत. इतके लोक पुढे गेले. ठलव 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 लक्षात येत नाही पोरांच्या. त्या मोबाईलची रेंज इतकी तीव्र आहे. तुम्हाला दिसतात कावळे बापाचं श्राद्ध जर असलं तर काव 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 करून येतात का हळे भाषा आपली हळे येतात का. कुठे गेले चिमण्या कुठे गेले. सकाळी 7 वाजता म्हणतात सकाळी दिवस निघाला दिवस निघाला तुम्हाला कोणी सांगत होते. सकाळी 4 वाजले हे कोणी सांगत होतं. कोणी सांगत होतं. कोंबडे सांगत होते. तर कोंबडी शिल्लक राहिली नाही गावरान. माणसानं काही शिल्लक ठेवलं नाही बरं. फक्त हा लोखंडाचा लाऊड स्पीकर हा लाकडाचा पकवा ते शिल्लक ठेवला. जनावर आपल्या शिकवतात सज्जनो. काय दुर्भाग्य आहे तुमचं आमचं. दिवस निघाला लाडाबाड झालं. चिमण्या सांगायचे चिव 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 चिव. लगेच म्हणतात म्हातारी कोतारी उठायचे. लगेच म्हणतात ढोरांचं काय असेल शेणपाणी करायचे. मावले उठायचे शेणपाणी करायचे. त्या ठिकाणी सडा सारवण रांगोळी टाकायचे. आता सर्व संपलं. सर्व संपलं. पहिले आधी हा उठते 8 वाजता 9 वाजता ते उठते. म्हणजे चहा करा तुम्ही पॅन कपभर माया हातून मुले घेऊन या. इतकी तीव्र रेंज या मोबाईलची. अक्षरशः लहान लहान मुलं म्हणतात डोळ्यातून जातील. पण करता काय इतकं वेळ लागला मोबाईलचं की आपल्याला जे समजत नाही या पोराला समजते. मला फक्त माझ्या आयुष्यात ते लाल बटन हिरो बटन माहित आहे. याच्यापेक्षा माहिती मी डोक्यात बिघडते त्या गोष्टी. आहे माझ्याजवळ म्हटलं 15,000चा मोबाईल पडलेला आहे अजून बॅगमध्ये. पण त्याचे कधी हाती घेत नाही मी. आणि आमचे टाळकरी कीर्तनकार कलाकार वाजवणारे म्हणणारे कीर्तन संपलं याचं चालूच आहे. इकडे बोट तिकडे बोट इकडे बोट तिकडे बोट. हे केबल पाय के केबल पाय हमू पाय डमू काय रे झपानं सगळी काकडा येणार रे. पण त्याचा विचार कोणाला खऱ्या अर्थाने काहीच नाही. तांत्रिक बनले इकडच्या कालामध्ये. मान्य लोकसंख्येनुसार या गोष्टीची फार मोठी गरज आहे. पण माझा असा एक दावा आहे. ते मिक्सर निघाले. मिक्सर 3 शिट्ट्या वाजल्या की म्हणतात भातही शिजते वरणही शिजते भाजीही शिजते. काय कठीण आहे. हे ऍसिडिटी कशामुळे वाढली तुम्हाला माहिती आहे महाराज. पूर्वीच्या माय मावल्या म्हणतात खोबरीत वरण करत. नाही तो काशाचा पट असायचा. पट बरोबर आहे पाटील. काशाचा पट असायचा. तो चुलीवर का ठेवला माती का लावली काळा होणे म्हणून त्याला चुलीवर ठेवायचं आणि त्याला जो जो जाळ लावायचा. तुरीची डाळ का टाकली तो फेस यायचा. ते म्हातारी तुरीवर बसून तो फेस बाहेर टाकायचा. आता हा या कुकरमध्ये शेवटी त्या ठिकाणी तो फेस त्याच्यामध्ये राहतो. म्हणून संपूर्ण म्हणता हे जीवनावर परिणाम व्हायला लागले. ऍसिडिटीचे प्रकरण तेव्हापासून वाढायला लागले. सर्वच कठीण झालंय. सोडून दे विषय. पहिल्या काळामध्ये म्हणतात खोबरं म्हणजे दूध तापत. तर विचारायला काम नव्हतं कोण्या घरी दूध भेटते म्हणून नमाड वाद चालायचं. कळण्याची भाकर जर केली तर 3 नल्ल्यात वाद जायचं की या घरी कळण्याची भाकर आहे. आता घरातल्या घरात दोघे नवरा बायको दाबून खातात तर सजराला समजत नाही याच्या घरात काय केलं. हे सर्व संकरित निघालं. ठलव ठलव माणसं आता शिट्टेचं खायला लागले. याची शिट्टी कधी वाजी सांगता येईल का. आता आमच्या जो बसलेले होतो चहा घेतला आमच्या घरी गेले कसे जैसा खावे अन वैसा बने मन. कितीही जरी म्हणता विज्ञान पुढे गेलं तर या वैज्ञानिकांना असं विचारायचं वाटतं. मान्य सांगता येईल का या लोकांना पृथ्वीचं क्षेत्रफळ. काढता येईल का या लोकांना आकाशाची लांबी रुंदी. सांगता येईल का या लोकांना म्हणतात समुद्रामध्ये किती गॅलन पाणी म्हणून सांगता येईल. जसं तुमच्या गावातली टाकी क्षमता किती आहे तुम्ही आधीच लिहून ठेवलेलं असते. तसं समुद्राच्या पाण्याची खोली सांगता येईल का. किती गॅलन पाणी आहे तुम्हाला मला सांगता येईल का. शक्यच नाही. अमाप आहे अमाप. पृथ्वीचं क्षेत्रफळ काढता येत नाही. आकाशाची लांबी रुंदी मोजता येत नाही. ज्ञानोबाने म्हणतात एवढा मोठा विस्तीर्ण असणारा आकाश आपल्या टाकडीमध्ये अकोल्याला आहे की नाही, यवतमाळला आहे की नाही, नागपूरला आहे की नाही. जिथवर दृष्टी फेका तिथवर आकाशाची व्याप्ती विस्तीर्ण आहे. एवढा मोठा विस्तीर्ण असणारा आकाश पण आमच्या भगवंताच्या पोटामध्ये लपी छपीचा खेळ खेळतोय. नभ तुझ माझी खेळे लपी छपी
ज्ञानोबाराय सांगतात एवढा आकाश ज्याच्या पोटामध्ये म्हणतात लपीछपीचा व्यवहार ठेवते त्याचं व्यापकत्व तुकोबाराय सांगतात एवढा प्रभू जेवढा माणूस मोठा तेवढा त्या माणसाचा कारभार देखील बरोबर की नाही माणूस मोठा त्या माणसाचा कारभार देखील मोठा जेवढा कीर्तनकार मोठा तेवढा त्या कीर्तनकाराचा बुक्का देखील म्हणजे कपाळाचा नाही आलं तुमच्या लक्षात कठीण झाले कठीण जेवढा मोठा माणूस तेवढा त्या माणसाचा व्याप देखील मोठा आहे एवढा या शब्दाच्या पुढे तुकोबारा प्रभू शब्द घेतात हा प्रभू शब्द सत्ता दर्शक आहे गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरण स्वरूप प्रलय प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम ज्ञानोबाराय सुंदर व्याख्यान करतात पर्वती बस गाणं संडावी जमुनी रेखा नोलांडावी पृथ्वी अभिती व्हावी आज्ञा माझी हे सर्व चालते म्हणता माझ्या सत्तेने चालते सत्ता कोणाची तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या सत्ते नाम म्हणे काही बोलणे सूर्याशी चालणे वृक्षाची पान हलजाची सत्ता सत्ता संपूर्ण सज्जनो भगवंताची मी पुढे काय बोलणार ही सत्ता त्याची याची द्रावपणे एकच आहे सर्व सूत्रधार तो आहे सत्ता ही त्याची आहे
एकी एक डाचे सोमी एकला विश्व विश्वाकार हो मी आठेला दया परिव तैसाची गमला नंदन नंदना अचोजा मुला हो ऐसा लागल या माया सूत्रधारी हा भगवान याची सत्ता फार अफाट आहे सध्या. साध्या साध्या गोष्टी आहेत. मी पुढे काय बोलणार हे माझ्या हातात नाही. तुम्ही कीर्तनातून उठून घरी झाले तुमच्या हातात नाही. सत्ता कोणाची? काही बसल्या बसल्या गेलेत, काही झोपेत गेलेत, झोपेतून उठ्टाबरोबर गेलेत, चहा पिता पिता गेलेत, जेवण करता करता गेलेत. ग्रास गेली सत्ता अति नाही. संडास मध्ये गेले तर पुन्हा वापस आलेच नाही. एसटी चढले तर खाली उतरलेच नाही. सत्ता कोणाची? ही सत्ता सर्व त्याची. क्या जीवन की पकडी आस हातो लिया नाही तेरा घास. ही संपूर्ण सत्ता त्याची सज्जन हो. पण माणसं भगवंताच्या सत्तेला विसरलीत. आज विसरले. देव नाही का? देव दिसत नाही. बोला, देव नाही का? देव दिसत नाही. हा, दिसत नाही. नाही देव मग दाखवा. दाखवता येते. नाही म्हणता येत नाही, दाखवता येत नाही. केवढी पंचायत झाली. नाही म्हणता येत नाही, दाखवता येत नाही. देव नाही का? आहे. आता 2 मिनिटात फुलाचा हार काढलाय. फुलं दिसतात, सुगंध दिसतो का? नाही दिसत. सुगंध नाही का? आहे. फुल घ्या, नाकाला लावा. होता तो मिळाला का नव्हता तो मिळाला? होता तो आला का नव्हता तो आला? दुधात तूप आहे की नाही? आहे. दुधात तूप आहे की नाही? आहे तर मग काढून दाखवा. रात्री गदानी कीर्तन ऐकलं, सकाळी 4ला उठला, गोठ्यामध्ये गेला, म्हशीची धार काढली, बादलीभर दूध काढलं आणि बसला तिथं हात हलवीत. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 5 तास झाले. काय कीर्तन लबाडावं म्हटलं आता आजच्या रात्रीचा मोठा हात आणून सांगायचं म्हणजे दुधात तूप आहे, दुधात तूप आहे. मला असं वाटलं म्हणजे बायकोच्या हातामध्ये दोन्याचा गोळा द्यावा, मग तिला बरं वाटेल म्हटलं. हा किती तास त्या बादलीमध्ये हात हलवी बसलायच्या बापाला लोणी मिळत नाही. मिळणार. बादली उचल, घरी जा म्हटलंय, पत्नीला उठव, चूल पेटायला लाव, बगुण्यामध्ये दूध टाकायला लाव, असंख्य उकळ्या येऊ दे. 10 लिटर ताकामध्ये, त्या दुधामध्ये 5 लिटर ताक टाक. हे तुम्ही ऐकताच. 10 लिटर दुधाचं दही बनण्याकरता ताक किती पाहिजे? इरजण घालण्याकरता इरजण काय म्हणतात? इरजण म्हणतो. इरजण अर्धा कप ताक पाहिजे का? 5 लिटर ताक पाहिजे. नाश्त्याकरता किती पाहिजे? नाचणं वेगळं आणि नाचणं वेगळं. पुरा सप्ताह आनंदात पार पडतो, पण शेवटच्या दिवशी असा मिठाचा खडा टाकतो, संपूर्ण सप्त्याचा बोऱ्या वाजवून टाकतो. नाचणं वेगळं आणि नाचणं वेगळं. शेवटी त्या ठिकाणी म्हणतात दही बनू दे, पत्नीच्या हाती डेरा दे. डेऱ्यात म्हणतात त्या ठिकाणी दही टाक. 5, 15, 20 मिनिटं म्हणतात घुंगुम करते डेरे घुमती, आनंदाला गवळणी चंदे चंदे डोलती. नंतर त्या डेऱ्यामध्ये हात घाल. तुझ्या हाताला होता तो मिळाला का नव्हता तो मिळाला? अनंता वाया व्यर्थ कथा सांगणे मार्ग थोडक्यात सांगायचं करता जास्त स्पष्टीकरण करण्यापेक्षा की शेवटी म्हणतात त्या ठिकाणी सत्ता कोणाची आहे? सत्ता त्या भगवंताची आहे. भगवंताची. एक छोटासा दृष्टांत तुमच्या वर्णातला सांगतोय, पुढे चालतो. घुबड आहे की घुबड? पाहिलं तुम्ही प्राणी? पाह. लागतो हाती? नाही लागत. प्राणी नाही? पक्षी नाही का तो?
कितीही जरी प्रयत्न केले पक्षी हाताला येत नाही. पक्षी नाही असं नाही. सातपुड्याच्या उंच शिखरावर त्या पक्ष्यांची घरं असतात, घोबडांची, आपल्या गिधाडांची. गिधाड म्हणा, ते घोबड वेगळं गिधाड वेगळं. ते गिधाडांची घर असतात त्या ठिकाणी उंच अशा शिखरावरती. पण काय गंमत आहे, हजारो किलोमीटरवरती पहाडात राहणारा हा पक्षी आपल्या गावातला बैल मेला रे मेला, सकाळी मोबाईल न लावताना 7 वाजता उतरतात तरी कसे. आलं तुमच्या लक्ष? कोण लावला मोबाईल? गिधाड महाराज म्हटलं आमच्या गावातला बैल मेला, मेजवानी करता निघून या. कधी कोणतरी प्रयत्न केले? हजारो किलोमीटर राहणारा पक्षी तुमच्या गावातला बैल मेला हे त्याला तिथं समजते. कोणाला? आपल्या गावातला सप्ताह कीर्तन आपल्याला समजत नाही. धन्य आहे माणसाची. सत्ता कोणाची? घाणेंद्रियाची शक्ती दिली कोणी? दिली तुझ्या बापाने शक्ती दिली म्हटलं. अशा कित्येक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. टाइम झालाय आपला कीर्तनाचा. एवढा प्रभू सत्तादर्शक शब्द आहे. सत्ता भगवंताची संपूर्णता सत्ता त्या ठिकाणी देवाची होण्याची असतो. असा जो असताना म्हणता व्यापा परमात्मा, एवढी ज्याची सत्ता. महाराज म्हणता जो पण त्याला अंतकरणात साठवत नाही तो पण खऱ्या अर्थाने तुझं खऱ्या अर्थाने कल्याण नाही. तुला कल्याण नाही म्हटलं का हो तुकोबारे? आता पण तुम्ही ज्याचं वंदन केलं एवढा मोठा परमात्मा आणि ज्याच्यामध्ये साठवण्याकरता सांगता ते तर एक बाय एकच आहे. किती? एक बाय एकचं अंतकरण आहे. एवढा विशाल परमात्मा अंतकरणामध्ये साठवता कसा येईल? परमात्मा साठवता येत नाही का साठवताच येत नाही? बोला. साठवता येत नाही का साठवताच येत नाही? साठवताच येत नाही जर म्हणावं तर महात्म्यांचे दाखले घ्या. साठविला दाता साठवताच येतो. फक्त एका गोष्टीमुळे, अभंगाच्या पहिल्या चरणाचा शेवटचा शब्द एवढा प्रभू भावे. भावाच्यामुळे परमात्मा आत्मसात होतो, अंतकरणात साठवता येतो. देव फक्त भावाचा भुकेला आहे. हाची दुष्काळ तयार. देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयार. देव कोणाचाच नाही. देव श्रीमंताचा नाही. देव पुढाऱ्याचा नाही. देव कोण्या कीर्तनकाराचा नाही. देव कोण्या विद्वानाचा नाही. देव फक्त भावाचा भुकेला आहे. सध्या भाव पाहतो परमात्मा. याच्यापेक्षा देव परमात्मा काही पाहू शकत नाही. ज्याच्यावर अंतःकरण पूर्वक भाव असेल. पत्रम पुष्प फलम. भाव पाहतो फक्त भगवान परमात्मा. देव भावाचा भावाचा नकळे निसंदेह. गुरुविना भावाच्या शिवाय देव कळत नाही. वाचा ज्ञानोबरायांचा हरिपाठ. भावबळी आकळे एरवी काय कळे काय नाकळे काय कळे. मला तर अजून न कळे पण तुम्हाला काय सांगावं कळे. फक्त भाव पाहतो अंतकरणात. असे किती पुराणे दाखले तुम्हाला त्या ठिकाणी देता येते. पण तो भाव पाहिजे. पण कसा भाव कसा पाहिजे? शुद्ध ज्याचा भाव झाला
अभंगामध्ये शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. नाथांच्या हरिपाठ ध्रुपद कोणतं आहे? हरिमुखी गाता. ज्ञानोबरांच्या हरिपाठ ध्रुपद कोणतं आहे? हरिमुखी म्हणा. आईसाहेब मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगात ध्रुपद कोणतं आहे? विश्वपट ब्रह्मदोरान ताटी उघडा ज्ञानेश्वरा. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव का झाला? परमात्मा लांब नाही, परमात्मा आपल्या जवळ आहे सज्जन हो. फक्त भाव आपला शुद्ध पाहिजे. बिनमुळाचं गाडगं कुठं कडलं बेटं सांगता येत नाही. फार मोठी मजा आहे बरं. त्या पूर्वीच्या काळामध्ये त्या लहान लहान म्हणतात तांब्याच्या गटे असायच्या गटे. बरोबर आहे? तुम्ही पाहिले की नाही? तुम्ही पाहिली नाही? पाहिलीच नाही. म्हाताऱ्या लोकांना माहिती आहे त्याला गटी म्हणायची. गटी तांब्या वेगळ्या आणि गटी वेगळी. ती काशीची असायची, वजनाने फार जड असायची. ती वरून गोल आहे, मधात डेरेबाज असायची आणि खालून निमोर्त बुड असायचं. ते जाग्यावर राहतच नव्हती. तिला म्हणा गटी काय म्हणा, जाग्यावर राहत नव्हती ती. इकडे करण्याची की तिकडे करण्याची होती. मी जास्त खाली येऊन बोलत नाही आता. ठलाव ठलाव गटी जाग्यावर राहत नाही. ती इकडे करणार का इकडे करणार, इकडे करणार का इकडे करणार. माफ करा, माझ्या शब्दाचा गैरसमज करून घेऊ नका. सर्वांची क्षमा मागून बोलतोय. कुंकू एकाचं, मंगळसूत्र दुसऱ्याचं, हात तिसऱ्याचं, घर चौथ्याचं, नाव पाचव्याचं. जीवन जगण्यात मजा काय. इष्टवान तुमचा आमचा खऱ्या अर्थाने भाव राहणार नाही. माणसं कुठं पडतील ते खऱ्या अर्थाने सांगता येत नाही. कुठं कुठं पडतात ज्ञानोबा म्हणतात मी सांगतो. पाठी सोमवार पावे, बेलेशी लिंगा धावे. सोमवार केलं की महादेवाची पूजा. शंभो हर हर हर. इकडनं तिकडनं थोपाळ्यात मारून घेतो आणि दिवसभर केल्या पापाची कबुली देऊन टाकतो. आला घरी. एवढा थोडा सोमवार संपला, मंगळवार उजाडतो की शेवटी पोहोचला म्हणतात तुळजापूरला. उदो बोला उदो बोला. देह तुझा अर्पिला फुलवरा बांधिला हो. एवढा तेवढा मुक्काम पार पडतो म्हणतात तुळजापूरला. कुठेतरी हॉटेलमध्ये राहतो, लाजवर राहतो, सकाळी दिवस निघतो, पुन्हा दर्शन घेतो. पहिली एसटी पकडली की गेला म्हणतात पंढरपूरला. एक गाव आम्ही विठोबा. चंद्रभागेचं दर्शन, स्नान, पुंडलिकाचं दर्शन, कैकडी मठ, तनपूर गोवाचा मठ. शेवटी त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन केलं की शेगावच्या मठात मुक्काम. 15 रुपयाचं ताट तयार आहे. लोक इथून शोधतात कोण्या मठात जावं लागते, जेवण कुठे भेटते, काय भेटते. माणसं तिथून काळजी करतात. पूर्वीचा काल लोक पंढरपूरला जायचे. आता पंढरपूर फार सोपी झालं. घरच्या भाकरीचं पंढरपूर झालंय. लोक 15-18 दिवस पंढरपूरला जायचे. त्या लोखंडी पेट्या, त्याच्या अंगात माणसं, ते मोठे झाडे धोत्र. बरोबर आहे की काय. शर्ट खाद्यावर टाकले की चालले. ते कोयल्याचे इंजिन होते. लगेच तंबाखूच्या पुड्या, उच्या पिढीचे पुढे. ते लाडू असायचे. लाडू, ते लाडू दगडान ठेचले तरी फुटत नव्हते. लाडू दगडान ठेचले तरी ते फुटत नव्हते. काय लोकांचा ताल चालायचा. 3-3 दिवस पंढरपूर जातात तर भुरे फकट होत, काळे होत. कारण ते इंजिन कोयल्याचे होते त्यावेळेला. हे आता इलेक्ट्रिक इंजिन नव्हतं किंवा डिझेल देखील नव्हतं. 3-3, 4-4 दिवस लोक पंढरपूरला जायचे. त्या ठिकाणी पंढरपूरला गेल्यानंतर पुनरपी घराची वाट पाहत नव्हते, फोन करत नव्हते, आठवण करत नव्हते. आता पंढरपूरला की आता बरोबर काळजी करू नको. पोहोचलो बरं, उद्या सकाळी घरी येतो, काळजी करू नको. 15 पोरं की लक्ष दे. गेला कशाला पंढरपूरला. आवा चालली पंढरपुरा. लक्षात येत नाही काही गोष्टी आपल्या. पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम पार पडतो. गुरुवार उजाडला पहिली एसटी पकडली की आला गाणगापूरला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दुपारी 12 वाजता म्हणता हातामध्ये चौपारी घेतो. ओम भिक्षाम देही. 3 घऱ्या भिक्षा मागतो, मधुकरी खातो. त्या ठिकाणी संगमावर जातो, संगमाचं दर्शन घेतोय, निवांत मुक्काम करतोय. पहिली गाडी पकडली की डायरेक्ट घरी येतो. शुक्रवारी घरी येतोय. घरी येता बरोबर म्हणतात त्या ठिकाणी मग काय विचारतात. जय संतोषी माता. खाय पोटाने जा गेले.
उजाडला शनिवार म्हणता उजाडतो ना उजाडतो की पहिले आपले गाव रक्षक कोण आपले मारुतराय शरणाचरण हनुमंता धुमालो रामदूता काय भक्तीच्या देवाटा माझा दावा सुबटा येता येता मी नेरला उतरलो काय सुंदर मारुतीबाबाचं मंदिर बांधलं काय सेवा केली मारुतीबाबाची माझा एक स्पष्ट दावा असा आहे ज्या गावामध्ये हनुमंतरायांची सेवा आहे सज्जनो त्या गावात खऱ्या अर्थाने गावाचा विकास झाल्याशिवाय पण दुर्भाग्य तुमचं आमचं आज हनुमंतरायचे मंदिराचे मंडप म्हणजे आपले पत्त्याचे अड्डे बनले बाबूजीच्या वेळेस ठला बेटाला जुना खऱ्या अर्थाने कधी सुख मिळत नाही हनुमंतराय गाव रक्षक आहेत रामाचं मंदिर सापडणार नाही पण हनुमंतरायशिवाय गाव नाही एवढं जेवढा कराल तेवढा गावचा विकास खऱ्या अर्थाने झाल्याच्या शिवाय राहणार नाही एवढं सुंदर शास्त्रीची व्यवस्था मंदिर त्यातले नियम खऱ्या अर्थाने पाळणं महत्वाचं आहे निश्चित हनुमंतराय तुमच्या आमच्या कृपा केल्याशिवाय राहू शकणार नाही शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मध दावा सुवटा शनिवार संपलाही संपला रविवार उजाडतो की पोहोचला म्हणतात जेजुरीच्या खंडोबाला खंडोबा तुला आठवण नसेल तर आठवण करून घे म्हटले रावणाची दाढी करता करता दाढीचा केस म्हणजे खुंटे शिल्लक राहिला होता आरशा पाहतावर रावणाचा राग अनावर झाला आणि तुला 1 कोटी वेळू मारले म्हणून येळकोट मल्हार असा इतिहास आहे काही इतिहास आहे ते शेवटी पुराणामध्ये ग्रंथांमध्ये एवढा तेवढा रविवार समजाने संपला पुनरपी म्हणतात सोमवार उजाडतो की लगेच आला म्हणतात कुठं प्रभू शंकराकडे तुम्ही विश्वनाथ दिनरंग मियानाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी ज्ञानोबाने सांगतात ऐसा अखंड भजन करी उगानो एक क्षण भरी आघवेनी गावद्वारी अहेव देशी सर्व गावचं गाव जरी मेलं तरी तिच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जात नाही जसं तिचं जीवन तसा तुझा भाव ठल त्या परमात्म्याला म्हणतात एवढा मोठा विस्तीर्ण असताना परमात्मा त्या परमात्म्याला अंतकरणात साठवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जीवाचा उद्धार नाही ज्ञानोबारांमध्ये तुकोबारां ठासूस ते सांगायचंय एवढा प्रभू